नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ई चॅनलवर स्वागत करत आहे। तर काल US मार्केट प्रोड्युसर प्राइस इंडेक्समुळे पॉझिटिव्ह राहिलं आणि PMI नंबर त्यांचा पॉझिटिव्ह आला। त्यामध्ये ग्रोथ 0.2%चीच झाली डिसेंबरमध्ये, जे की एक्सपेक्टेशनपेक्षाही कमी झाली। म्हणजेच इन्फ्लेशन जे आहे ते कंट्रोलमध्ये येत आहे, त्यामुळे फेड रेट कट करू शकतं असं मार्केट लुक करत आहे। आणि इन्फ्लेशन कमी झालं तर इंटरेस्ट रेटही कमी होतात आणि इन्फ्लेशन जास्त होत असेल तर इंटरेस्ट रेटही वाढत असतात। त्यामुळे मार्केट थोडं काल आनंदी झालं आणि आता मार्केटला इंटरेस्ट रेट कमी पाहिजे, ज्यामुळे मार्केटमध्ये लिक्विडिटी येईल। त्यामुळेच मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट काल केलं त्यानं आणि US ट्रेझरी यील्ड 4.8 वर चालत आहे। याचा रिझन डॉलर इंडेक्स 109 पेक्षाही वर चालत आहे। डॉलरची डिमांड चांगली येत आहे आणि US ट्रेझरी यील्डमध्ये सेलिंग वगैरे येत आहे आणि डॉलरमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग वगैरे होत आहे। ग्लोबली आपल्या डॉलरची डिमांड वाढत आहे, त्यामुळे डॉलर इंडेक्स वाढत आहे। त्यामुळे US ट्रेझरी यील्ड सेलिंग वगैरे त्यामध्ये होत आहे आणि म्हणूनच यील्ड वगैरे पुन्हा वाढत आहे। तसेच इंटरेस्ट रेट कट होण्याचे एक्सपेक्टेशन ही कमी झाले, त्यामुळे हेही एक रिझन आहे ते वाढण्यामागचे। आता ऑइल प्राइसेसही स्टेबल झाले आहेत, जे की लगातार वाढत होत्या, त्यामुळे आपलं मार्केटही पडलं होतं सोमवारी। तर आता त्या प्राइजेस $80 जवळपास स्टेबल झाले आहेत, जे की मागे 81 कडे गेल्या होत्या। ह्या काही गोष्टी ग्लोबली वगैरे चलत आहेत। त्याच्यात पुढील म्हणाला जे आपलं इंडियाचं ग्लोबली आपलं US गव्हर्नमेंटने टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट अँड AI चिप्स एक्सपोर्टवर काही रेग्युलेशन अनाऊन्स केले आहेत, ज्यामुळे की एनव्हिडियाची ग्रोथवर परिणाम होऊ शकतो। म्हणून एनव्हिडियाचा शेअर काल पडला। त्यात म्हटलं की AI चिप्स जे की आपण एक्सपोर्ट करतो ते काही कंट्रीला मर्यादित आपण एक्सपोर्ट करायला पाहिजे असं म्हटलं आणि अनलिमिटेड ॲक्सेस यूजच्या टेक्नॉलॉजीचा भरपूर क्लोज अलायन्सला दिला जाईल। म्हणजेच तसेच आपलं चायना, रशिया, इराण आणि नॉर्थ अमेरिकेला कम्प्लिटली एक्सपोर्ट बॅन केलेला आहे। आणि त्यांचं एम आहे की US मेंटेन इट्स लीडरशिप इन AI आणि AI चिप्स डिझायनिंग, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आणि मायक्रोसॉफ्ट, गुगल अँड अमेझॉनलाही म्हटलं आहे की त्यांना ग्लोबल अँथोरायझेशन घ्यावे लागेल, म्हणजेच डेटा सेंटर बिल्ड करण्यासाठी ते काही स्ट्रिक्ट कंडिशन वगैरे लावली आहेत। दुसऱ्या कंट्रीत डाटा सेंटर सेटअप करण्यासाठी या सर्व गोष्टी तेथील गव्हर्नमेंट करत आहे सध्या। तर यावर एनव्हिडियाने या गोष्टी आळ्याच्या बाहेर जात आहेत अशी टीका केली आहे आणि ऑर्डर काही प्लेयरनी अशा थोडक्यामध्ये टिप्पण्या केल्या आहेत। अगेन्स्ट थोडी व्हॉइस असेही येत आहेत की चायनाचे मार्केट शेअर वाढत आहे AI आणि GPUs मध्ये, त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न हे करत आहेत। त्यावर चायनाच्या कॉमर्स मिनिस्ट्रीनं म्हटलं की साहजिकच त्यांचे हित जपण्यासाठी ते आवश्यक ती कारवाई करतील। आणि USने म्हटलं की ओनली जपान, ब्रिटन, साऊथ कोरिया अँड नेदरलँड या 4 कंट्रीलाच आम्ही इझी ॲक्सेस वगैरे देणार। अदर कंट्रीसाठी एक्सपोर्ट लिमिटेड असेल। यामुळे एनव्हिडिया आणि अदर्स क्लाउड कंपनीसाठी ही निगेटिव्ह वगैरे बाब असू शकते। तर पुढील म्हणलं तर आपलं इंडियाचं होलसेल नंबर वगैरे आली, WPI नंबर आला, तो 2.37% ग्रो झाला डिसेंबरमध्ये, जो की डिसेंबरमध्ये जो ग्रो झाला तो नोव्हेंबरपेक्षा थोडासा जास्त झाला। फूड प्राइजेस इन्फ्लेशन तो ऑलमोस्ट सेम आहे, 8.4% जवळपास फूड प्राइस इंडेक्स म्हणजे फूड प्राइस इन्फ्लेशन वगैरे आहे। तर आपले CPI नंबर ड्रॉप झाले आहेत, पण हा नंबर वगैरे वाढलेला आहे
शिवाय CPI नंबर वगैरे जास्त फॉलो वगैरे केला जातो, तेवढा हा नंबर वगैरे फॉलो वगैरे होत नाही, कारण की हा होलसेल इंडेक्सचा नंबर असतो व CPI रिटेल इंडेक्सचा नंबर आहे. CPIवरच आपली RBIचं जास्त लक्ष असतं आणि त्यावरच आपली मॉनिटरी पॉलिसी वगैरे ठरत असते. त्याच्यात पुढील मला स्टॉक आपलं जे सॅलरी आहे म्हणजे इंडियातील, तर ती सॅलरी वगैरे 9.4% वगैरे इन्क्रीज होऊ शकते 2025मध्ये, असे प्रोजेक्टेड वगैरे केलं जात आहे. त्याच्यात पुढील म्हणाल जे आपलं स्टॉक वाईज न्यूजमध्ये, तर HDFC AMCचा रिझल्ट आला आहे, तर त्याने प्रॉफिटमध्ये 31% जंप केली आहे, रेव्हेन्यूमध्ये 39% ग्रोथ केलेली आहे. तर यावेळी मार्केट चांगलं होतं म्हणून यांचं असेट अंडर मॅनेजमेंट ही वाढलेलं आहे. ओव्हरऑल 2024मध्ये मार्केट चांगली ग्रोथ वगैरे दाखवली त्यांनी, त्यामुळे AMCनी सर्व AMCनी चांगली परफॉर्मन्स वगैरे दिला आहे. चांगले इन्फ्लो म्युच्युअल फंडमध्ये ही येत आहेत, म्हणजे मार्केटवर डिपेंड असतं इथं इन्फ्लो येण्याचं. मार्केटवर जात असेल वाढत असेल तर म्हणजे इन्फ्लो जी आहेत तीही वाढत असतात, ते इन्फ्लो वगैरे वाढलेली आहेत. तर फंड हाऊसने म्हटलं आहे की आता त्यांच्याकडे 2.2 करोड ॲक्टिव्ह अकाउंट आहेत व 1.26 करोड जवळपास युनिक इन्व्हेस्टर वगैरे आहेत त्यांच्याकडे, आणि 4.4 करोड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर इंडियामध्ये आहेत. त्यातील 24% वगैरे शेअर यांच्याकडे आहे म्युच्युअल फंडमध्ये. तर त्याच्यात पुढील म्हणलं तर पुढील म्हणलं तर कल्याण ज्वेलर्सने काल एक जनरल कॉन्फरन्स कॉल वगैरे त्याने दिलं. त्यांनी म्हटलं की त्याने काही इंटरेस्टिंग गोष्टी म्हटल्या आहेत. पूर्वी मॅनेजमेंट म्हणत होतं आणखी आम्ही एअरक्राफ्ट वगैरे खरेदी करणार याविषयी बोलत होतं. आता त्यांनी म्हटलं आहे की 2 बिझनेस जेट्स FY24मध्ये सोल्ड केले आहेत. आता त्यांच्याकडे फक्त हे एक हेलिकॉप्टर आहे, ते आता आणखी काही बाईंग वगैरे करणार नाहीत या स्पेसमध्ये. तर त्यांनी हे म्हटलं की हेही म्हटलं मार्केटमध्ये रुमर्स होते की गव्हर्नमेंटची यांच्यावर रेड झाली आहे, ॲलिगेशन ऑफ इन्व्हेंटरी ओव्हर व्हॅल्युएशन असे काही गोष्टी वगैरे होत आहेत. तर हे जे सर्व आहे याला बेसलेस रुमर्स वगैरे म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे अफवा आहेत हे म्हटलं आहे त्यांनी, अफवा. तर व त्यांनी Q3ची अपडेट दिली आहे. Q3मध्ये 41% रेव्हेन्यू ग्रोथ आहे. तसेच लास्ट 18 मंथमध्ये 450 करोड रुपयेचे लोन रिपे केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की FY25मध्ये 75+ ॲडिशनल शोरूम ओपन करण्याचा त्यांचा प्लॅन आहे फ्रँचायझी मॉडेल्समध्ये. तर त्यातील 50 न्यू शोरूम वगैरे ओपन केले आहेत. तसेच कल्याण लेप ग्रोन डायमंडवरही त्यांचं कॉम्पिटिशनचा लिमिटेड इम्पॅक्ट वगैरे पडला आहे, आणि 25% इन्व्हेंटरी आताही डायमंडमध्ये त्यांची आहे. आणि लास्ट 12 मंथमध्ये त्यांनी कोणतेही न्यू प्लेजिंग वगैरे केली नाही, आणि ते गोल्ड मेटल्स लोनमध्ये गोल्ड लोन वगैरे वापरून इन्व्हेंटरी फुल हेज वगैरे करत आहेत, असे काही त्यांनी अपडेट वगैरे त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यात पुढील म्हणालं आपला सुला वाईन वाड यार्ड्स, तर यांनीही रिझल्ट त्यांचे अपडेट दिले आहेत. तर ही सुला वाईडी ॲड्स तर यांची जो रेव्हेन्यू आहे तो किंचित 0.7% कमी झाला आहे. वाईन टुरिझम 11.5% वाढलेला आहे इयर ऑन इयर. ही ग्रोथ हाय गेस्ट स्पेंडिंग आणि स्ट्रॉंग टुरिझम ऑक्युपन्सीमुळे झालेली आहे. कंपनीच्या स्वतःच्या ब्रँडच्या रेव्हेन्यूमध्ये 1% रेव्हेन्यू ग्रोथ आहे व ती 194.7 करोडला पोहोचली. 10 वर्षेस RASA सारख्या प्रतिष्ठित लेबरासह
अँटिल अँड प्रीमियम पोर्टफोलिओमध्ये 6%ची इयर ऑन इयर ग्रोथ झालेली आहे। तर यांचे 50% डोमेस्टिक वाईन्स मार्केट वगैरे आहे। तर तसंच पुढील म्हणलं JSW एनर्जीला LOI म्हणजे लेटर ऑफ इंटरेस्ट महानदी थर्मल पॉवरकडून मिळाला आहे 3.6 गिगावॅटचे थर्मल पॉवर प्लॅनसाठी। तर भरपूर मोठं हे प्लॅनचं एक्सपेक्टेशन आहे। यामध्ये आता NCLT आणि CCI कडून अप्रूव्हल मिळालं की हे वगैरे वर्क जे आहे ते सुद्धा केलं जाईल आणि पुढील म्हणाल अडाणीचे सर्व स्टॉक आता पॉझिटिव्ह दिसत आहे। आता ट्रम्प गव्हर्नमेंट आल्यामुळे अडाणीला सपोर्ट करतील असं एक्सपेक्टेशन आहे व अडाणी एनर्जीने अपडेट दिले आहेत। तर त्यांच्या ट्रान्समिशन नेटवर्कमध्ये 29%ची इंक्रीजिंग ग्रोथ झाली आहे। तर तसेच ट्रान्समिशन ॲबिलिटी ही चांगली वगैरे राहिली आहे ज्यामुळे की हे स्टॉक वगैरे पॉझिटिव्ह वगैरे रिॲक्ट सध्या करत आहेत। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।